नसरापूर प्रकरणातील चिमुकलीवर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत काल पुण्याच्या नवले पुलावर जोरदार आंदोलन करण्यात आले। आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नवले पूल वाहतुकीसाठी मोकळा केलाय। आंदोलकांनी सुमारे 4 तास नवले पूल रोखून धरला होता। आता या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे। भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 1 मेला एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली होती। या प्रकरणी पुणे शिवाजीनगर कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन संपवल्यानंतर आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली आहे। नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। पोलिसांचा वापर करून आंदोलकांना हटवलं, सरकारची आम्हाला लाज वाटते अशा शब्दात आंदोलकांनी टीका केली आहे। दडपशाहीचा वापर करणारं हे इंग्रजांचं सरकार आहे असंही काही आंदोलकांनी म्हटलंय। आम्हाला लाज वाटते की भाजपचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून पळाचा गैरवापर पद्धतीने इथून पब्लिकला हटवलं। हे इंग्रजांचं सरकार आहे का? फडणवीस सरकार चाललेले आहे। फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट आरोपीला फाशी झालीच पाहिजे। ही इज अ रेग्युलर ऑफेंडर। एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर। रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय असून सुद्धा तुम्ही काही करत नाही। यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट म्हणते पुढच्या वेळेस ते नाही करणार कशावरनं? काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। हे प्रकरण यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं ठेचलं त्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।